नमस्कार, मी सौ संजीवनी लांडे पाटील, मौजे दिग्रजची एक सुजाण नागरिक। आजचा माझा विषय आहे डॉल्बीचा दणदणाट बंद झालाच पाहिजे। ज्या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तो आज या डॉल्बीचे अतिरेक पाहता असं वाटायला लागले की तो उदात्त हेतू कुठेतरी मागे पडलाय आणि उरले ते फक्त त्या डॉल्बीचा दणदणाट, त्या डॉल्बीच्या दणदणाटावर विभत्स नाचणं, चिरमुऱ्यांची उधळण, लेझर शोचा अतिरेकी मारा आणि हे सगळं पाहणं आता खरोखर नकोसं झालेलं आहे। परवाच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आमच्या गावामध्ये एका वेळेला 4 डॉल्बी आणण्यात आले। वेगवेगळ्या रस्त्यांवर 4 ठिकाणी डॉल्बीचा दणदणाट सुरू होता। सगळं गाव अक्षरशः हैराण झालं होतं। कधी एकदा हा डॉल्बीचा आवाज बंद होतोय अशी सगळ्यांची अवस्था झाली होती। खरंच का रे गणराया, तुला असाच गणेशोत्सव अपेक्षित होता का? नक्कीच नसावा। आणि इतक्यात आमच्या कानावर एक अतिशय वाईट बातमी आली। यल्लमाच्या मंदिरातील पुजारी या डॉल्बीच्या आवाजामुळे त्याला इतका त्रास झाला की तो चक्कर येऊन पडला। तात्काळ त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या मेंदूतल्या शिरांना प्रचंड इजा पोहोचलेली आहे आणि तात्काळ ऑपरेशन करावं लागेल। ऑपरेशनचा खर्चही भरमसाठ सांगितला, जो त्या पेशंटच्या आवाक्याबाहेरचा होता। मग गणराया, तुला हेच अपेक्षित होतं का की तुझ्या उत्सवाच्या वेळेला लोकांना त्रास व्हावा? नक्कीच नाही। दुसरी घटना म्हणजे या डॉल्बीच्या आवाजाचा त्रास होतोय म्हणून गावातल्या कित्येक लोकांनी आपल्या वृद्ध आई वडिलांना शेतातल्या घरामध्ये नेऊन ठेवलं, जेणेकरून त्यांचा त्रास कमी व्हावा। परवा ग्रामसभेमध्ये सुद्धा एक महिला असंच डॉल्बीच्या विरोधात तक्रार करत होती की कशी तिच्या घरातली सगळी भांडी या डॉल्बीच्या दणदणाटामुळे खाली पडून चेपली ते, आणि काही वर्षांपूर्वी कसं चौकामध्ये तिचे मिस्टरांचा त्या डॉल्बीच्या आवाजामुळे त्यांना त्रास होऊन हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे। या सगळ्याच घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत। आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा अशा बऱ्याचशाच घटना घडत आहेत। मग खरंच हा डॉल्बी गरजेचा आहे का? तुम्ही आणि आज विचार करण्याची वेळ आलेली आहे। मी गणरायाकडे प्रार्थना करेन की गणराया, हा डॉल्बीचा दणदणाट कुठेतरी थांबव। या तरुण पिढीला काहीतरी सद्बुद्धी दे। चांगल्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून तुझा गणेशोत्सव साजरा करता येतोच की, मग कशाला हवा डॉल्बीचा अट्टाहास? हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे। ही चिरमुऱ्यांची उधळण थांबली पाहिजे, लेझर लाईट शोचा हा अतिरेकी मारा थांबला पाहिजे, बिभत्स गाण्यावर नृत्य करणाऱ्या या मुलांचं अनैतिक वागणं थांबलं पाहिजे। तुझी जर भक्ती खरोखर व्हावी अशी वाटत असेल तर तू या सगळ्यांना सद्बुद्धी दे। किमान इथून पुढच्या काळात तरी या डॉल्बीवर कुठंतरी निर्बंध आले पाहिजे आणि या डॉल्बीचा अतिरेकी वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा उपयोग करून आपली परंपरा, आपली संस्कृती कशी जपता येईल हे कुठंतरी पाहिलं पाहिजे। आणि आजच्या तरुणाईला हे कळणं खरोखर खूप गरजेचं आहे। क्षणिक सुखासाठी त्या डॉल्बीच्या आवाजापायी आपण कित्येक लोकांना त्रास देतोय हे कळतच नाहीये या मुलांना। पण कुठेतरी समाजामध्ये प्रबोधन व्हावे म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आवाहन करतो की डॉल्बीला विरोध करा। प्रत्येक ग्रामपंचायतीने डॉल्बीसाठी परवानगी नाही दिली पाहिजे। इव्हन पोलीस स्टेशनने सुद्धा डॉल्बीच्या आवाजाला मर्यादा घालून किंवा पूर्णपणे त्याला बंदीच आणली पाहिजे आणि पारंपरिक वाद्यांना परवानगी दिली पाहिजे। तेव्हा गणराया, तुला जर असं वाटत असेल की तुझी भक्ती निरपेक्षपणे व्हावी तर या सर्वांना सद्बुद्धी दे आणि कुठेतरी हा डॉल्बीचा दणदणाट पूर्णपणे थांबव। धन्यवाद।